नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये एक मिनिट फक्त. ओके, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 1 चा तिसरा हॉट्स प्रश्न. हॉट्स प्रश्नांची मित्रांनो ही आपली सिरीज चालू आहे आणि या सिरीज मधला आपण तिसरा प्रश्न आज आपण पाहणार आहोत. दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणातला हा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. हे जे काही प्रश्न आपण बघतोय ते प्रश्न सगळे असे आहेत की जे आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डांच्या परीक्षेला येऊन गेलेले आहेत आणि इथून येणाऱ्या पुढच्या बोर्डाच्या परीक्षेला याच प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, कारण बरेचसे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला रिपीट होतात. कशा प्रकारचे प्रश्न येतात हे तुमच्या लक्षात सुद्धा येऊ शकतं या सिरीज मधून. या सिरीज मधलं हे तिसरं गणित आहे. रोज आपण एक व्हिडिओ हॉट्स प्रश्नांची आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करण्याचा प्रयत्न करूयात. बघा मित्रांनो, प्रश्न आहे, विशालने 555 किलोमीटर प्रवासापैकी काही अंतर बसने व उरलेले अंतर मोटारीने पूर्ण केले. बसचा सरासरी वेग 60 किलोमीटर प्रति तास व मोटारचा सरासरी वेग 75 किलोमीटर प्रति तास आहे. जर हा प्रवास त्याने 8 तासात पूर्ण केला तर विशालने बसने एकूण किती प्रवास केला हे काढायचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट दोन प्रकारचा प्रवास आहे, एक तर बसने केलेला प्रवास आणि दुसरी गोष्ट मोटारने केलेला प्रवास. आता हा प्रवास किलोमीटरमध्ये आपण काय करू, बसने केलेला प्रवास, समजा आपण असं म्हणू बसने केलेला प्रवास, पूर्ण केलेला प्रवास. आता आपण समजू बसने केलेला प्रवास x किलोमीटर आहे. ओके, आणि मोटारने केलेला प्रवास मोटारने पूर्ण केलेला प्रवास जो आहे तो y किलोमीटर आहे. आणि एकूण प्रवास जो आहे, एकूण प्रवास या व्यक्तीचा एकूण प्रवास जो आहे तो 555 किलोमीटर आहे. म्हणजे एकूण प्रवास म्हणजे काय, बसचा प्रवास अधिक मोटारचा प्रवास, या दोघांची बेरीज किती असणार आहे, 555 किलोमीटर. म्हणून आपण म्हणू शकतो x प्लस y बरोबर 555. हे एक समीकरण आपल्याला मिळालं. आता इथं अशा प्रकारचं आणखी एक समीकरण तयार करायचं. ती दोन समीकरणं तयार करून x ची जी किंमत काढू ते आपलं उत्तर. बघा, बसने केलेला प्रवास x किलोमीटर, मोटारने केलेला प्रवास y किलोमीटर आणि एकूण प्रवास 555 किलोमीटर. म्हणून बसचा प्रवास x अधिक मोटारचा प्रवास y, दोघांची बेरीज 555 झाला विषय. आता पुढे बघा, आता विषय असा आहे की बसने 555 किलोमीटर प्रवासापैकी काही अंतर विशालने बसने केलं पूर्ण आणि काही अंतर जे आहे, उरलेलं जे अंतर आहे ते मोटारने पूर्ण केलं. बसचा सरासरी वेग 60 किलोमीटर तास. बरं का, बसचा जो वेग आहे, दोन्ही वेग काढू. वेग बरोबर 60 किलोमीटर प्रति तास, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, मोटारीचा वेग जो आहे बरोबर 75 किलोमीटर प्रति तास. आता इथं विषय काय माहिती आहे का, तो आपण नीट समजून घेतला पाहिजे. किलोमीटर प्रति तास, इथं विषय असा आहे की हे जे अंतर आहे, हा जो प्रवास आहे त्याने 8 तासात पूर्ण केला. बरोबर, 8 तास लागतात. म्हणजे आपल्याला वेळेचा विषय आला. बघा, म्हणजे बसला लागणारा वेळ अधिक मोटारला लागणारा वेळ बरोबर 8 तास. आणि इथं एक समीकरण तयार होईल. आता आपल्याकडे एक सूत्र आहे, वेग बरोबर अंतर भागिले वेळ. ओके, आणि एक सूत्र आहे, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. हे सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरावं लागणार आहे. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. मग आता इथं लिहायचं बसला लागणारा वेळ, बसला 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने x किलोमीटर एवढं अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ. बसला लागणारा वेळ मी इथं शॉर्टकटमध्ये लिहितोय. बसला लागणारा जो वेळ आहे, बघा, बसला 60 किलोमीटर अंतर, x किलोमीटर अंतर 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ बरोबर काय, अंतर भागिले वेग. अंतर किती आहे, x आहे, आणि वेग किती आहे, 60 किलोमीटर प्रति तास आहे. एवढे तास तिला लागणार आहे, ठीक आहे, बसला. आणि त्याच्यानंतर मोटारला लागणारा वेळ. ओके, वेळ मोटारला किती लागेल, मोटारला लागणारा वेळ तो किती, अंतर भागिले वेग. अंतर किती आहे, y आहे, आणि भागिले वेग किती, मोटारचा जो वेग आहे 75 किलोमीटर प्रति तास आहे, म्हणून एवढे तास लागणार आहे. ओके, दोघांचा वेळ झाला. आता दिलेल्या अटीनुसार एक अट अशी दिलेली आहे की बाबा त्या दिलेल्या अटीनुसार काय विषय आहे या ठिकाणी की एकूण 8 तास लागतात.
म्हणजे बसला लागणारा जो वेळ अधिक मोटारला लागणारा वेळ या दोघांची बेरीज केली की 8 तास होईल. ओके, मग या दोघांची बेरीज करू. x भागिले 60 अधिक y भागिले 75 बरोबर 8 तास होणार आहे. ठीक आहे, आता इथं काय करू, तिरकस गुणाकार, या दोघांचा तिरकस गुणाकार 75 गुणिले x 75x. ओके, अधिक 60 गुणिले y 60y भागिले 60 गुणिले 75 60 गुणिले 75 बरोबर 8. आता हे 60 गुणिले 75 भागिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे याला घेऊन जाऊ, गुणिले होतील बरोबर 75x अधिक 60y बरोबर 8 गुणिले 60 गुणिले 75 या सगळ्यांचा गुणाकार. आता आपण एक काम करू, इथं 75 60 आणि हे 75 वगैरे आहेत, या सगळ्यांना कितीने भाग जाऊ शकतो, 15ने भाग जाऊ शकतो, कारण 15 चौक 60 15 पाची 75. 15ने जर भाग लावला बघा, 15 पाची 75 म्हणून 5x, 15 चौक 60 म्हणून 6y आणि याच्यातल्या एकाला कोणा तरी लावा 15ने भाग, 8 गुणिले 60 गुणिले 15 पाची 75. ठीक आहे, मग आता काय होईल बाबा, 5x अधिक 4y बरोबर बघा 5 8 40 40 गुणिले 60 6 चौक 24 वरती 2 0 2400. ठीक आहे, याला म्हणा समीकरण नंबर 2. अशा प्रकारे हे दुसरं समीकरण तयार काय झालं, 5x अधिक 4y बरोबर 2400 हे दुसरं समीकरण तयार झालं. आता ही दोन समीकरणं सोडवा. आता याच्यामध्ये जर बघितलं, मला x ची किंमत काढायची आहे. माझा टार्गेट काय बाबा, x ची किंमत काढणं, कारण काय बसने केलेलाच प्रवास काढायचा आहे आणि बसने केलेला प्रवास x. आता त्यासाठी मला y ला कॅन्सल करावं लागेल. बघा आता इथे बघा, या दोन समीकरणांमध्ये ते बघितलं तर इथं y आणि इथं 4y आहे. आपण इथं पण 4y आणू. त्यासाठी काय करायचं, समीकरण 1 जे आहे त्याला आपण 4 ने गुणू बरोबर. मग इथं लिहू समीकरण 1 ला 4 ने गुणू. ओके, समीकरण 1 ला आता 4 ने गुणून टाका. समीकरण 1 आपल्याकडे बघा, x गुणिले 4 4x अधिक y गुणिले 4 4y आणि 555 गुणिले 4 5 5 5 भागिले 4 4 पंचे 20 हात 4 आले 2 4 पंचे 20 आणि 2 22 हात 4 आले 2 4 पंचे 20 आणि 2 22 झाले बरोबर. परत बघा 4 पंचे 20 खाली आले 0 हात 4 आले 2 4 पंचे 20 आणि 2 22चे 2 आले 4 पंचे 20 आणि 2 22 म्हणजे 2220 आपल्याकडे उत्तर आलं. 2 2 2 0 याला म्हणू समीकरण नंबर 3. आता बघा, या दोघांमध्ये बघितलं इथं 4y आणि इथं 4y आहे, हे कट होतील. केव्हा कट होईल, ज्यावेळेस या दोन समीकरणांची वजाबाकी करू तेव्हा. मग आता इथं लिहायचं समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू, समीकरण 2 वजा समीकरण 3 करू, वजा समीकरण 3 करू. ओके, आपण समीकरण 3 मधून 2 वजा केलं तरी चालेल, पण आपण समीकरण 2 मधून 3 वजा करू, कॅल्क्युलेशनला जरा बरं पडेल. बघा समीकरण 2 काय आहे, 5x अधिक 4y बरोबर 2400 आणि वजा 4x अधिक 4y बरोबर 2220. ठीक आहे, आता ही वजाबाकी करा. 5x मधून 4x गेले, किती राहिले, x राहिले. 4y कट झाले. 2400 मधून 2200 गेले बघा, 0तून 0 गेले 0, 10तून 2 गेले 8, 4तून 3 गेला 1 180. x बरोबर 180. x ची किंमत 180 म्हणजे काय, बसने केलेला प्रवास किती, 180. म्हणून बसने केलेला जो प्रवास आहे तो आपण इथे लिहू, बसने केलेला प्रवास जो आहे तो आहे आपल्याकडे 180 किलोमीटर. अशा प्रकारे हा प्रश्न आपण समजून घेऊ शकतो. बघा, एक लक्षात घ्या, जर समजला नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा आणि समजून घ्या. हा जो प्रश्न आहे तो जुलै 2019च्या बोर्डाच्या परीक्षेला आला होता आणि या प्रकारचा प्रश्न येत असतो. वेळ, वेग, अंतर या सूत्राशी रिलेटेड, विज्ञानाच्या या सूत्राशी रिलेटेड सुद्धा आपल्याला प्रश्न येत असतात. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट प्रश्न होता हा. आता यानंतर आपण काय करू, पुढचा जो चौथा प्रश्न आहे तो आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. ही सिरीज खूप महत्त्वाची आहे. या सिरीजमध्ये आपण सर्व 4-4 मार्कांच्या प्रश्नांची जी काही रिव्हिजन आहे, तयारी आहे, ती तुमच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. रोज 1 हॉर्सचा प्रश्न किंवा कधी 2 हॉर्सचे प्रश्न आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण अपलोड करण्याचा प्रयत्न करू. ओके मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा. त्या ग्रुपवरती वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट्स आपण शेअर करत असतो. ठीक आहे मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.